मिझोराम बनले नंबर 1। आता हे कशाच्या बाबतीमध्ये नंबर 1 बनले आहे ते आपल्याला व्हिडिओमध्ये विस्तृतपणे बघायचेच आहे। परंतु तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे। एक अविश्वसनीय किंवा एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती झाली आहे जी मिझोरामच्या रूपाने आहे। तर चला संपूर्ण व्हिडिओ आता आपण बघूया। शॉर्ट व्ह्यूअर्सने खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ईशान्य भारतातील मिझोराम हे देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे। 2011 मध्ये झालेल्या राष्ट्रीय जनगणनेनुसार 91.33% साक्षर असलेले हे राज्य देशात 3ऱ्या स्थानी होते। उल्हास उपक्रमांतर्गत मिझोराम असा मान मिळवणारे पहिले साक्षर राज्य ठरले आहे। मिझोराम विद्यापीठाच्या सभागृहात शिक्षण मंत्री डॉक्टर वनलाल थलाना आणि केंद्रीय शिक्षण कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत हा औपचारिक समारंभ झाला। यात राज्याचे मुख्यमंत्री लाल दुहोमा यांनी ही माहिती दिली। तर हा केवळ मिझोरामसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा दिवस आहे असे राज्यमंत्री जयंत चौधरी यावेळी म्हणाले। साक्षर व्यक्ती कोण? तर भारताच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाने केलेल्या व्याख्येनुसार 7 वर्ष आणि त्यावरील वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत वाचू किंवा लिहू शकते आणि समजूही शकते तिला साक्षर मानली जाते। देशाचा साक्षरता दर सध्या 80% आहे। 2023-24 या काळात भारताचा एकूण साक्षरता दर हा 80.9% नोंदविला गेला आहे। ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येतील 7 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्ती पुरुष आणि महिला यांचा साक्षरता प्रमाण नोंदीत समावेश आहे। बौद्धिक आणि शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी साक्षरता दर हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा निर्देशक असतो। आता आपल्याला बघायचे आहे की सर्वाधिक साक्षर राज्य कोणती आहेत। तर देशभरामध्ये मिझोराम हे पहिल्या स्थानावर असून तिथला साक्षरता दर 98.2 आहे। दुसऱ्या ठिकाणी आहे लक्षद्वीप 97.3, नागालँड 95.7, केरळ 95.3। केरळ हे राज्य सर्वप्रथम होते परंतु आता त्यांची घसरण 4थ्या स्थानी झाली आहे। मेघालय 94.2, त्रिपुरा 93.7, चंदीगड 93.7, गोवा 93.6, पुडुचेरी 92.7, मणिपूर 92। तर सर्वात कमी साक्षर जे जिल्हे आहेत त्यात प्रथम स्थानी आहे आंध्र प्रदेश 72.6, बिहार 74.3, त्यानंतर मध्य प्रदेश 75.2, राजस्थान 75.8, झारखंड 76.7, तेलंगणा 76.9, उत्तर प्रदेश 78.2, छत्तीसगड 78.5, लडाख 81%, तर जम्मू काश्मीर हे 82% आपल्याला दिसत आहे। तर आता सध्या देशामध्ये सर्वाधिक साक्षर असलेले राज्य मिझोराम हे असून 98.2 हा तिथला साक्षरता रेट असून सर्वात कमी साक्षरता जो रेट आहे तो आंध्र प्रदेश संदर्भात आहे जो 72.6। तर अशाच वेगवेगळ्या शैक्षणिक व्हिडिओंसाठी तसेच जनरल नॉलेजच्या व्हिडिओंसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। एज्यू मराठीचे जर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओबाबत माहिती मिळत जाईल। तसेच तुम्ही आपल्या प्लेलिस्टला जाऊन इतर व्हिडिओसुद्धा चेक करू शकता ज्यातून तुम्हाला कळेल की हे चॅनल किती महत्त्वाचे आहे। धन्यवाद।